नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण कविता 16वी भाग 4 मधली पहिली कविता आकाशी झेप घेरे ही सुरुवात करणार आहोत. कवितेचे कवी आहे जगदीश खेबुडकर. जगदीश खेबुडकरांबद्दल जर आपण म्हणायला गेलो तर आपले शब्द अपुरे पडतील. प्रसिद्ध कवी, साहित्यिक, गीतकार, पटकथा, संवाद, लघुकथा, नाटक, दूरदर्शन मालिका यासाठी त्यांनी साहित्य निर्मिती केलेली आहे. साधे, सोपे परंतु अर्थगर्भ व नादमय शब्द ही त्यांच्या गीतांची वैशिष्ट्य. महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना 11 वेळा सन्मानित करण्यात आले. त्याशिवाय ग. माडगूळकर पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केलेले आहे असे आपल्याला दिसून येते. आकाशी झेप घेरे ही जी जगदीश खेबुडकरांची जी रचना आहे ही भावगीतामध्ये सुद्धा येते. यांचा जन्म 1932 ते 2011 अशापर्यंत यांची कारकीर्द असलेली आपल्याला दिसून येते. जगदीश खेबुडकरांबद्दल जर अधिक सांगायचं जर झालं तर अत्यंत सोप्या शब्दामध्ये, नादमय शब्दामध्ये हृदयाला स्पर्शून जाणारे त्यांचे शब्द आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. प्रस्तुत कवितेमध्ये जगदीश खेबुडकर लिहितात, कवीने सुरक्षिततेचे परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आपल्या क्षमतांवर, सामर्थ्यावर विश्वास ठेवावा. कवी पाखराच्या प्रतीकातून, याचा अर्थ ही कशी कविता आहे? प्रतिकात्मक कविता आहे. पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात. प्रस्तुत कवितेतून कवी परावलंबित्वाचे कवच फोडून स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादांक्रांत करा, उत्तम यश मिळून त्याचा निखळ आनंद घ्या असा संदेश देताना आपल्याला दिसते. साधारणपणे ही जी कविता आहे ही कविता तुमच्या आमच्या पिढीतल्या सर्वांसाठी लागू असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे स्वकष्टाने कमवावे, लोकांच्या पैशावर किंवा लोकांच्या विविध प्रकारच्या कर्तृत्वावर अवलंबून न राहता आपण काय करू शकतो, जगामध्ये आपण काय काय प्राप्त करू शकतो हे यांनी इथे स्पष्ट केले. कवितेच्या सुरुवातीच्या ओळीच तशा आहे. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. याचा अर्थ अशा प्रकारचा होतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे सरळ सरळ जर अर्थ आपण याचा काढायला गेलो तर अर्थ अशा प्रकारचा होतो की मनुष्याने आपलं जे सुखाचं जे जीवन आहे ते मनुष्याने त्यागलं पाहिजे. पाखराच्या प्रतीकातून मानवी जीवनातील भौतिक सुखाचा त्याग केला पाहिजे असा संदेश दिला आहे. कवी पाखराला आकाशामध्ये गगनभरारी घेण्यास सांगतात आणि परावलंबित्वाचा पिंजरा तू सोड, म्हणजेच मानवाला त्याच्या स्वकर्तृत्वाची जाणीव निर्माण झाली पाहिजे असे कवीला वाटते. याचा अर्थ काय? स्वकर्तृत्व इथे फार महत्वाचं आहे. आपलं क्षेत्र कोणतंही असो त्या क्षेत्रामध्ये मनुष्याने गगनभरारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. पुढच्या वेळी असं आहे, तुझं भवती वैभव माया, तुझं भवती वैभव माया, पहा फळ रसाळ मिळते खाया, सुख लोलूप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा. याचा अर्थ तुझ्या भोवती वैभवपणा, माया, प्रेम, ममता ही सर्व भौतिक सुखे आहेत. या भौतिक सुखात तू गुरफटला आहे. फळे रसाळ गोमटी तुला खावयास मिळते, पण ते तुझ्या कष्टाचे नाही, ते दुसऱ्यांच्या कष्टाचे आहे. या मायावी चक्रातून बाहेर पड, त्यातून तुला वास्तवाची जाणीव निर्माण होईल. तुझे शरीर काया ही भौतिक सुखासाठी लालसावलेली आहे. क्रियाशून्य राहणे योग्य नाही. दुसऱ्याच्या आश्रयाला तू किती दिवस राहणार आहेस याची जाणीव तुझ्यात निर्माण कर. याच्यामध्ये सोन्याचा पिंजरा हा जो शब्द प्रयोग आलेला आहे तो थोडा समजून घ्या.
पाखराला पिंजऱ्यात बंदिस्त केलेले असते. सर्व वस्तू त्याला दिल्या जातात. सर्वच गोष्टी कष्ट न करता मिळत असल्यामुळे पाखरू आळशी बनते, कष्टाची सवय मोडते. त्याचप्रमाणे सर्व भौतिक साधनाचे संपन्न असलेल्या माणसाला कष्टाची सवय नसते. कष्ट करण्याची वृत्तीही त्याच्यामध्ये नसते. सोन्याचा पिंजरा म्हणजे सर्व भौतिक सुख सोयी असणे होय. याच्यानंतर तिसरं जे दिले आहे, तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून या सरिता सागरा. याचा अर्थ काय? देवाने प्रत्येकाला, प्रत्येक व्यक्तीला एक वेगळ्या प्रकारची क्षमता दिलेली आहे. मानवी क्षमतेच्या अंतर्गत जर बघायला गेलो, शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता, बौद्धिक क्षमता, या सगळ्या गोष्टींचा वापर मनुष्याने केला पाहिजे. प्रत्येकाने आपल्यातलं बल ओळखणे अत्यंत आवश्यक आहे आणि आपल्याला जी संधी मिळालेली आहे त्या संधीचा वापर करून गगन भरारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. देवाने आकाशात भरारी घेण्यासाठी, स्वतःच्या पंखाच्या बळावर झेप घेण्यासाठी तुला पंख दिले आहे. म्हणजे देवाने मानवाला 2 हात, 2 पाय, बुद्धी दिली आहे. याचा उपयोग योग्य प्रकारे कर असा संदेश दिला आहे. आकाशामध्ये झेप घेताना पंखाच्या बळाचा पूर्णपणे वापर कर. दरी, डोंगर, सरिता आणि सागर यावर विहार कर. म्हणजेच मानवाला परिश्रम कर आणि स्वतःचं नंदनवन स्वतःच निर्माण कर असा बोध दिला आहे. याचा अर्थ काय? मनुष्य ज्या ज्या क्षेत्रात असतो त्या त्या क्षेत्रामध्ये आपल्या संधीचं सोनं करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि किंबहुना मनुष्याने हे सर्व करत असताना आपल्या बुद्धीचा, आपल्या बळाचा, आपल्या ताकदीचा, आपल्याला देवाने जे अर्पण केलेले जे 20 अवयव आहे, या अवयवांचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. सांगण्याचा अर्थबोध अशा प्रकारचा आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये दरी, डोंगर, सरिता, सागर हे जे काही आपल्या समोर शब्द आलेले आहे, प्रत्यक्ष हे प्रतिकात्मक कविता आहे. मनुष्य काही उडून जाणार नाही, परंतु हे अशा प्रकारची जी काही संकट आहे, अशा प्रकारच्या ज्या विविध प्रकारचे जे काही अडीअडचणी आहे, या अडीअडचणींना पार करून करून मनुष्याने पुढे जाणे अत्यंत आवश्यक आहे. याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की मनुष्याने यावर आपलं अधिराज्य गाजवावं, आपल्या बुद्धीचा वापर करावा, त्याच्यामधून कोणत्याही प्रकारचा पळवाटा शोधू नये. जो मनुष्य याच्यामधून पळवाटा शोधतो आहे त्याला यश मिळणे हे कितीतरी दूर असलेलं आपल्याला दिसून येते. ते क्षितिजा समान असते. क्षितिजाचा अर्थ काय? ज्याप्रमाणे आपण दूर दूर जातो, आकाश टेकलेलं आहे बा जमिनीला आणि आपण शोधत शोधत जातो, परंतु आपल्याला ते मिळत नाही. म्हणजे याचा अर्थ काय? की ते मरुस्थळासारखं असते. म्हणून मनुष्याने आपल्या वास्तविक जीवनामध्ये डोकावणे अत्यंत आवश्यक आहे. याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की क्रियाशून्य न राहता कोणत्याही प्रकारचा निर्णय घेताना मनुष्याने सामोपचाराने निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे मनुष्याचं यश कशामध्ये दवडलेलं आहे, मनुष्याची प्रतिष्ठा कशामध्ये दडलेली आहे, या सगळ्या गोष्टीचा उहापोह त्यांनी अंतर्यामी करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि जेव्हा मनुष्य ही प्रगती साधण्यासाठी पुढे पुढे जातो आहे, तर त्याला विविध प्रकारच्या अडीअडचणीचा त्याला प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या समाजामधून किंवा कुटुंबामधून किंबहुना या राष्ट्रामधून किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याला तशा प्रकारच्या अडीअडचणीचा सामना करावा लागणार आहे. तुमच्या या व्हिडिओमध्ये विविध प्रकारचे प्रतीके मी टाकलेली आहे. ही प्रतीके त्याचंच बोधचिन्ह आहे की आलेल्या अडीअडचणींना पुढे पुढे जात तुझ्या भोवती जो वैभवपणा आहे, माया, प्रेम, ममता ही सर्व भौतिक सुखे आहेत. या भौतिक सुखामध्ये तू जो गुरफटलेला आहे, तुला जी रसाळ फळे गोमटी खाव्यास मिळते आहे, पण तुझ्या कष्टाची नाहीत. स्वतःचे कष्ट स्वतःच्या मनगटावर, स्वतःच्या बुद्धीवर सामोपचाराने आणि चांगलं काय आणि वाईट काय, म्हणजे सांगण्याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की क्षणिक निर्णय घेऊन मनुष्याने त्याच्यामधून कुठेतरी बाहेर निघणे अत्यंत आवश्यक आहे. कारण आहे आपल्या जीवनाचा प्रश्न असतो, आपल्या प्रगतीचा प्रश्न असतो, आपल्या समाजाचा, आपल्या कुटुंबाचा, आपल्या राष्ट्राचा आणि किंबहुना या पूर्ण जगाचं ते एक प्रतीक असते. सांगण्याचा याच्यामधून सरळ सरळ अर्थबोध आपल्याला दिसून येतोय
तो अशा प्रकारचा आहे की यामधून मनुष्याने तशा प्रकारचं वैभव गाठणे अत्यंत आवश्यक असते. तर अशा पद्धतीने कवी जगदीश खेबुडकर आपल्याला सांगतात की आपल्यासमोर जे काही प्रतीकं योजलेली आहेत तोपर्यंत मनुष्याने भरारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासमोर आपल्याला दरी दिसते आहे, डोंगर दिसते आहेत, पठारं दिसते आहेत, सागर दिसते आहे. या सगळ्यांना ओलांडून मनुष्याने पुढे पुढे जाणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे कोणत्याही सगळ्या प्रकारच्या अडीअडचणीवर मनुष्याने मात करणे आवश्यक आहे. आंबेडकरांचं उदाहरण घ्या, फुलेंचं उदाहरण घ्या, अण्णा हजारेंचं उदाहरण घ्या, स्वामी विवेकानंद किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे उद्योग घराणे या सगळ्यांनी तशा प्रकारची प्रगती केलेली आपल्याला दिसते. परंतु ह्या सगळ्या काही विचार करत असताना मनुष्याने सारासार बुद्धीचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. पुढे आपल्याला या कवितेमध्ये आपल्याला एक गोष्ट निदर्शनास येते, ते म्हणजे ती अशा प्रकारची आहे की आपल्याला जी पंख दिलेली आहे ती आपलं बळ आहे, तेच आपलं बलस्थान आहे. म्हणजे या बलस्थानाचा वापर आपल्याला कशासाठी वापर करायचा नाही की मानवाला जी भौतिक सुख मिळालेलं आहे तेच उपभोगण्यासाठी त्यांनी त्याचा वापर करायचा. म्हणजे किंबहुना या भौतिक सुखाचा आपल्याला त्याग करायचा. म्हणजे याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की जो मनुष्य आपल्या भौतिक सुखाचा हा त्याग करतो, किंबहुना भौतिक सुखाचा त्याग करणे याचा अर्थ काय की कष्टाला जवळ घेणे, अहोरात्र मेहनत करणे, प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आणि आपली प्रतिष्ठा, सामाजिक प्रतिष्ठा कशा प्रकारची अबाधित राहील याकडे मनुष्याने तशा प्रकारचं लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. सांगण्याचा आणखी या कवितेमधून जगदीश खेबुडकरांचा अर्थ अशा पद्धतीचा निघतोय की हा जो वैभवपणा आहे, माया, प्रेम, ममता ही जी आपल्याला सुखसोयी आपल्याला प्राप्त मिळालेले आहे याचा कुठेतरी एका विशिष्ट काळासाठी तरी आपल्याला त्याग करावा लागेल. आणि मनुष्य ज्यावेळेस या गोष्टींचा त्याग करतो त्यावेळेस त्याला चांगल्या प्रकारचं वैभव, चांगल्या प्रकारची प्रतिष्ठा, चांगल्या प्रकारचं यश प्राप्त होताना आपल्याला दिसून येतं. यामुळे काय म्हणतात की जगदीश चौथ्या कळव्यामध्ये म्हणतात, कष्टाविन फळ ना मिळते, कष्टाविन फळ ना मिळते, तुझ कळते परिना वळते, हृदयात व्यथा ही जळते, का जीव बेचारा होई बावरा. याचा अर्थ काय की कष्ट केल्याशिवाय फळप्राप्ती होणार नाही. विद्यार्थी जीवनामध्ये आपल्याला चांगले गुण कमवायचे आहे, चांगले गुणांसोबत चांगली प्रतिष्ठा आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे, देशामध्ये कुटुंबामध्ये आपलं नाव कमवायचं आहे, तर आपल्याला अभ्यास हा करावाच लागेल. त्याच्यापासून कोणत्याही प्रकारची सुटका आपल्याला प्राप्त झाली आहे. म्हणजे आपल्याला जे भौतिक सुख आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्या भौतिक सुखापासून कुठेतरी काही काळासाठी तरी आपल्याला सुटका करून घ्यावी लागेल. म्हणजे की याच्या समजते पण तुला वळत नाही, म्हणजेच मनाची तयारी केली पाहिजे. मनाची तयारी जेव्हा मनुष्य करतो तर त्याची शारीरिक सुद्धा तयारी होताना आपल्याला दिसते. हृदयामध्ये हे दुःख जडते, त्यामुळे जीवनात गोंधळ उडत असते. याचा अर्थ काय, मनुष्य जेव्हा गोंधळतो त्यावेळेस त्याची प्रगती खुंटते. मनुष्याने सारासार विचार करून तशा पद्धतीची प्रगती करणे हे अत्यंत आवश्यक आहे. कारण आहे, मनुष्य जेव्हा सारासार विचार करतो त्यावेळेस त्याचं जे निर्णय घेण्याची जी क्षमता असते किंवा त्यांनी घेतलेला जो काही निर्णय असतो तो कितीतरी योग्य असतो. क्षणात घेतलेला निर्णय जर तो निर्णय घेतलेला आणि तो निर्णय जर त्याची जी निर्णय घेण्याची जर वेळ चुकली, वेळ जर निघून गेली तर स्वतःही आपण स्वतःला माफ करू शकत नाही. समाज तर दूरची गोष्ट आहे, राष्ट्र तर अति दूरची गोष्ट आहे. म्हणून आपली प्रगती करण्यासाठी योग्य वेळेला योग्य निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. मनुष्य ज्यावेळेस योग्य वेळेला योग्य निर्णय घेतो, किंबहुना ज्यावेळेस हा निर्णय घेताना त्याला सगळ्या भौतिक सुखांचा सुद्धा त्याग करावा लागतो. जेव्हा मनुष्य हा भौतिक सुखांचा त्याग करतो त्यावेळेस त्याला साधारणपणे एक गोष्ट आपल्याला दिसून येते
ती अशा प्रकारची, त्यावेळेस सुरुवातीचा त्याला प्रचंड त्रास होतो आणि या प्रचंड त्रासापायी तो कुठेतरी या भौतिक सुखांचा त्याग करण्यासाठी काकू करताना आपल्याला दिसतोय. म्हणून त्यांनी सुरुवातीलाच म्हटलेलं आहे, सोड ही हा सोन्याचा पिंजरा. याचा अर्थ काय, की पाखराला पिंजऱ्यात बंदिस्त केलेले असते. सर्व वस्तू त्याला दिल्या जातात. सर्वच गोष्टी कष्ट न करता मिळत असल्यामुळे पाखरू आळशी बनते, कष्टाची सवय मोडते. त्याचप्रमाणे सर्व भौतिक साधनाने संपन्न असलेल्या माणसाला कष्टाची सवय नसते. म्हणजे याचा अर्थ काय, आपला देव आहे बा, आपला परिवार आहे, आपले आई वडील आहेत, ते करत बसतील, आपल्याला काय गरज आहे, अशा प्रकारचा अर्थबोध इथे निघतोय. कष्ट करण्याची वृत्तीही त्याच्यामध्ये नसते. सोन्याचा पिंजरा म्हणजे सर्व भौतिक सुख सोयी असणे होय. याचा अर्थ काय, मनुष्याने म्हणून सुरुवातीला काय म्हणतात की की दरी ओला काय म्हणतात, तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरविराने, जा ओलांडून या सरिता सागरा. याचा अर्थ काय, सरिता सागरा याचा अर्थ काय, की मनुष्याने मोठी गगन भरारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यावेळेस मनुष्य अशा प्रकारची गगन भरारी घेतो, त्यावेळेस त्याच्या घरी काय उरतात माहिती आहे का, घामातून मोती फुलले, घामातून मोती फुलले, श्रमदव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा. याचा अर्थ कशा, श्रमदेव. श्रमदेव याचा अर्थ थोडा आपण समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. श्रमदेव याचा अर्थ काय, कष्टामध्ये देव अवतरतो. कष्ट केल्यानंतरच जीवनातील यश प्राप्त होते. कवीने कष्टाला श्रमदेवाची उपमा दिलेली आहे. मनुष्य कोणत्याही क्षेत्रातला असतो, तो वकिली पेशीतला असो, शिक्षक असो, इंजिनियर असो, शेतकरी असो, मजूर वर्ग असो, ज्यांनी या जगामध्ये कष्ट केलेले आहेत, त्याच्या घरी श्रमदेव अवतरलेले आहे. एक प्रतीक आहे, एक उपमा आपल्याला दिल्या गेलेली दिसते. याचा अर्थ काय, कष्ट केल्याशिवाय फळप्राप्ती होणार नाही. तुला हे सर्व समजते, पण तुला ते वळत नाही. म्हणजेच मनाची तयारी करणे अत्यंत आवश्यक आहे, की कष्ट केल्यानंतरच यशप्राप्ती निश्चितच मिळते. कर्मातून ईश्वर प्राप्ती होते. कष्टातून यशप्राप्त झाल्यावर घरातील वातावरण प्रसन्नतेने नटते. हा योग तुझ्या जीवनामध्ये आला आहे. त्याच्यामुळे आता तू गगन भरारी घे, आणि गगन भरारी घेताना या कष्टाला अति असं महत्व देणे तुला क्रमप्राप्त आहे, किंबहुना तुला ते देणे अत्यंत आवश्यक आहे. याचा अर्थ अशा प्रकारचा आहे, की सांगण्याचा अर्थ शेवटी सारासार विचार जर आपण केला, तर यातून सर्व आपल्याला एकच अर्थ निघते, तो म्हणजे स्वसामर्थ्याची जाणीव. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक सुप्त शक्ती असते. प्रत्येकामध्ये सृजनशीलता, नाविन्यता, नवनिर्मिती, प्रबळ इच्छाशक्ती असते. स्वतःमध्ये असलेल्या क्षमतांचा पूर्णपणे वापर करून प्रत्येक व्यक्तीने यश संपादन केले पाहिजे. स्वजाणीवेच्या माध्यमातून आनंदाचे वेरूळ आपण स्वतः बांधले पाहिजे. यातील व्यक्तिमत्व विकास होण्यास वाढ होते. प्रत्येकाने आपल्यातील आत्मशक्ती जागवली पाहिजे. आत्मशक्तीला अनुसरून यशाचे शिखर पार केले पाहिजे. हाच उत्तम व्यक्तिमत्व विकासाचा पाया आहे. म्हणजे याचा अर्थ अशा प्रकारचा आहे, की मनुष्याने आपल्या स्वबळाचा वापर करून यथोचित अशा प्रकारचं शिखर गाठणे अत्यंत आवश्यक आहे. यातून आणखी एक अर्थबोध अशा प्रकारचा निघतोय, की मनुष्य जेव्हा कष्ट करतो, परिश्रम करतो, मन लावून परिश्रम करतो, त्याच्यातून त्याला देवाची प्रचिती येईल, आणि त्यालाच आपण श्रमदेव असं आपण म्हणू शकतो. यामध्ये आणखी घाम गाळला की शेतात मोती पिकतात, पिके बहरतात, व श्रमरूपी ईश्वराचा चमत्कार आहे. कष्ट करून घरात येणारे धान्य म्हणजे श्रमदेवाने घरात येणारे आगमन होय. त्यावेळी घरात समृद्धी व प्रसन्नता होते. कष्ट केल्याने असा सुखाचा गोड सुंदर प्रसंग आयुष्यात येतो. हे जाणून घे व स्वातंत्र्याचे मोल जाण. याचा अर्थ काय, मनुष्याने स्वतंत्र होणे, मनुष्याने आपली प्रगती स्वतः करणे. विद्यार्थी दशेमध्ये जर आपण प्रचंड चांगल्या प्रकारचं यश आपण प्राप्त केलं, चांगले गुण जर प्राप्त केले, तर ते आपल्या परिश्रमाचे आहे, किंबहुना तो कॉपीराईट नाही, तो
परिश्रमाचे आहे आणि या परिश्रमामधून चांगल्या प्रकारचे गुण प्राप्त जर त्याने केले तर काय होईल की कष्ट केल्याने असा सुखाचा गोड सुंदर प्रसंग आयुष्यात येतो व व त्याच्या घरामध्ये काय दिसते, समृद्धी व प्रसन्नता येताना आपल्याला दिसून येते. म्हणून मनुष्याने समृद्धी व प्रसन्नता येण्याकरता प्रचंड अशा प्रकारची कष्ट घेणे अत्यंत आवश्यक आहे. तरच आपल्याला सुंदर अशा प्रकारची सुखी कुटुंब या जगामध्ये पाहायला मिळेल. आणि हा जो सोन्याचा पिंजरा आपल्या समोर मांडलेला आहे, हे लौकिक यश, संपत्ती, सुबत्ता, श्रीमंती याच्यामध्ये जर त्या विशिष्ट वयामध्ये, विशेष करून विद्यार्थी दशेमध्ये जर आपण गुंतून पडलो, काही न करता जर एक अशा प्रकारच्या भासमान जगामध्ये जर आपण आभासी जगामध्ये जर गुंतून पडलो तर आपल्याला काही एक प्राप्त करता येणार नाही. म्हणून इथे कवी जगदीश खेबुडकर आपल्याला सुचवितात, आकाशी झेप घे रे पाखरा. याचा अर्थ काय की तू हे सगळं काही सोडून दे. सोडून द्यायचा अर्थ काय, घर सोडून जाऊ असा अर्थ नाहीये. किंबहुना हे आपलं आहे, परंतु आपण स्वतःचं काय निर्मित करू शकतो. किंबहुना यश प्राप्त करणे आणि आपल्या प्रतिष्ठेला काय शोभते, आपले कुटुंब कशा प्रकारचं सुख समाधानाने राहू शकते, किंबहुना परिश्रम करण्याची सवय आपल्या शरीराला बाळगणे. म्हणून पाखरा हा जो शब्दप्रयोग वापरलेला आहे, माणसाच्या प्राणासाठी वापरलेले एक प्रतीक आहे. माणसांचे जिवंत मन, याचा अर्थ काय, मनुष्याने जिवंतपणी अशा प्रकारचा संस्कार आपल्या मनावर करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि विशेष करून विद्यार्थी दशेमध्ये त्याच्या वाट्याला आलेलं जे काही कार्य आहे, त्यांनी त्या काळामध्ये जर यशस्वीरित्या आपलं रणांगण, आपलं क्षेत्र जर गाजविलं तर त्याला यशाचं शिखर गाठण्यापासून कोणीही परावृत्त करणार नाही, किंबहुना थांबवू शकणार नाही. शेवटी विद्यार्थी मित्रांनो, कवी काय म्हणतात की कवीने सुरक्षिततेचे, परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आपल्या क्षमतावर, सामर्थ्यावर विश्वास ठेवावा. कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात. प्रस्तुत कवितेतून कवी परावलंबित्वाचे कवच फोडून स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादांक्रात करा, उत्तम यश मिळवून त्याचा निखळ आनंद घ्या, असा संदेश आपल्याला कवी इथे देतून देतात. आणि या संदेशाच्या सगळ्यात शेवटी आपल्याला प्राप्ती काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, की श्रमदैवाचे घरात आगमन होणार आहे आणि त्यावेळी घरात समृद्धी व प्रसन्नता मिळणार आहे. कष्ट केल्याने असा सुखाचा गोड सुंदर आयुष्यात, सुंदर योग, सुंदर प्रसंग आयुष्यात येताना आपल्याला दिसून येतोय. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी दशेमध्ये आपल्या वाटेला आलेले जे काही कष्ट आहे, अभ्यास आहे, तो परिपूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे आणि आपल्या कुटुंबाला सुखी करणे आवश्यक आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, इथे मी थांबतो आहे. जय हिंद.